शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर, पण या 5 नियमांमुळे 80% शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसनी 2 लाख रुपयांची कर्जमाफी देणार असं म्हटलंय, पण त्यांनी एक शब्द वापरला. तो शब्द होता पात्र शेतकरी. आणि हा शब्द वापरल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला की खरंच मी पात्र आहे की अपात्र आहे. मग याच प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये येऊन ते 5 नियम सांगितले, ज्या नियमांनीच आता ठरणार की शेतकरी पात्र आहे की अपात्र आहे. पहा, हे नियम अतिशय कडक आहेत. त्यातल्या 5 पैकी एकाही नियमात शेतकरी जर बसला नाही तर शेतकऱ्याला अजिबात सूट मिळणार नाही. त्याची कर्जमाफी रद्द होऊन जाणार, कारण की नियम फार कडक आहे. यातला पहिला नियम उत्पन्नाचा आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न किती आहे याची अट आता नवीन पद्धतीने घातली आहेत. उत्पन्नाची मर्यादा आता नवीन पद्धतीने घातलीये. पूर्वीच्या कर्जमाफीच्या वेळेस जागेची आणि उत्पन्नाची अट वेगळी होती, पण यावेळेचा विषय वेगळा आहे. त्यामुळे लक्षपूर्वक पहा. दुसरा नियम आहे तर तो सरकारी नोकरीचा आहे. तिसरा नियम हा घरांच्या संदर्भातला आहे. शेतकऱ्याच्या घरात वस्तू किती, त्याच्याकडे 4 चाकी दुचाकी गाडी, घरात फ्रीज आहे का, टीव्ही आहे का, अशा वस्तूंचा देखील प्रॉब्लेम या नियमांतर्गत आहे. तर चौथा नियम हा कागदपत्रांचा आहे. 2 कागदपत्र शेतकऱ्यांना काढायला लावली आहेत की ते 80% शेतकऱ्यांकडे नाहीयेत, आणि ती कागदपत्र जर नसले तर शेतकरी हा 100% अपात्र होणार. आणि 5वा नियम हा सगळ्यात भयानक आहे. तो म्हणजे शेतकऱ्यांना मुलं-मुली किती आहेत. 2 पेक्षा जास्त मुलं-मुली असतील तर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होणार. अशा प्रकारची देखील एक नियम याच्यामध्ये आहे. पहा, अशी चाळणी आहे. बँकेच्या माध्यमातून तपासणी आता सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरोघरी चौकशी आता होणार आहेत. त्यामुळेच लवकरात लवकर ही 2 कागदपत्र आणि हे 5 नियम जर तुमचे क्लिअर ठेवले नाही तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र होतात. पहा, ही सगळी माहिती नियमांची आता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे टीव्हीवर. 2 दिवसापूर्वी बातम्या वेगळ्याच होत्या, तर सोशल मीडियावर काही पसरल्या होत्या. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता हे क्लिअर केलंय की जे शेतकरी या 5 नियमांपैकी एकही नियमात जरी अडकले तर त्यांची कर्जमाफी सोडा, पण त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देखील मिळणार नाही. पण आता चौकशी सुरू होणार आहे. चौकशी बँकेच्या माध्यमातून आता सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टींची चौकशी होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून कर्जमाफीला शेतकरी पात्र आहे की नाही त्याचं नाव त्यानंतरच यादीत घेतलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे शेतकऱ्यांना अर्जंट इशारा दिलाय की तुम्ही ही कागदपत्रे लवकरात लवकर काढून ठेवा, तसेच सगळ्या नियमात बसता का हे देखील लक्षपूर्वक पहा. अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. 2 दिवसांपूर्वी अर्थसंकल्प जाहीर केला आणि मुख्यमंत्र्यांनी पात्र शेतकरी शब्द वापरला आणि त्यामुळे सगळीकडे गोंधळ निर्माण झाला. आणि तोच गोंधळ क्लिअर करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे 5 नियम सांगितले. भयानक 5 नियम. यामध्ये उत्पन्नाचा नियम, जमिनीचा, सरकारी नोकरीचा, आणि त्यानंतर घरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहेत, गाडी आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांचा नियम. तर हे सगळे नियम कशा पद्धतीने बसणार आहेत, सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. 5 नियम नेमके कशा पद्धतीने लागू होणार, कोणते एक कागदपत्र तुम्हाला लगेच काढायचे आहे, नियमात जरी तुम्ही बसले नाही तर नेमकं तुम्ही असं काय करायचं की ज्यामुळे तुम्हाला ही कर्जमाफी मिळणार, ही देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारी ही माहिती आहे. जर तुम्हाला कर्जमाफीची खरंच गरज असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा, कारण की पूर्वी ज्या बातम्यांची माहिती सांगितली होती ती सगळी खोटी ठरली आणि खरे नियम भलतेच निघालेत. त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही माहिती पहा. आता वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट सुरू करूयात. महायुती सरकारने अखेर करून दाखवलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली, पण शब्द वापरला पात्र शेतकरी. म्हणजेच सरसकट सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही हे आता स्पष्ट झालं. जे शेतकरी या 5 नियमांच्या चौकटीत बसतील फक्त आणि फक्त त्यांचेच पैसे माफ होणार आहेत हे आता स्पष्ट झालंय. अर्थसंकल्पानंतर बऱ्याचशा बातम्या तुम्ही पाहिल्या असतील, बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील, मेसेजेस पाहिले असतील, पण लक्षात घ्या ते सगळं खोटं ठरलंय, कारण की मुख्यमंत्र्यांनी स्वतः समोर येऊन सगळ्या गोष्टी आता क्लिअर केल्यात. पहा, मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं, 5 नियम कशा पद्धतीने लागू होतात. कारण की यामध्ये 4 चाकी दुचाकी गाडी, घरातल्या वस्तूंचाही प्रॉब्लेम होतोय. तर मुलांची संख्या किती हा देखील महत्त्वाचा नियम आता तुम्हाला समजून घ्यावा लागेल, कारण की बँकेच्या माध्यमातून आता चौकशी सुरू झालेली आहे. घरोघरी चौकशी सुरू होणार आणि त्याच्या माध्यमातून तपासणी आता होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अर्जंट सूचना दिली आहे की काही कागदपत्रे तुम्हाला तुमच्याकडे ठेवावी लागणार आहेत. हे कागदपत्र जर नसेल तर तुमचा कर्जमाफीचा विषय इथे संपणार आहे. बघा, जर तुम्ही खरे शेतकरी असाल, तुम्हाला तुमचं कर्ज शून्य व्हावं असं मनापासून वाटत असेल आणि जर तुम्हाला खरी माहिती ऐकायची असेल तर हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका.
हा व्हिडिओ जर तुम्ही मध्येच सोडून दिला तर तुमचं अतोनात नुकसान होऊ शकतं, हे लिहून घ्या. कारण या व्हिडिओत आम्ही सांगणार आहोत की कर्जमाफीचे 5 नियम कोणते, तुमची पात्रता कशी ठरणार, नेमक्या कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार, कोणत्या जिल्ह्यांना लॉटरी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, कोणत्या तारखेपर्यंतचं कर्ज सरकार मान्य करणार आणि कोणत्या तारखेचं कर्ज फेटाळणार. अशा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या एकाच व्हिडिओत दडलंय. हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ना बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील, ना कोणत्या सरकारी बाबूची मनधरणी करावी लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमची कर्जमाफी 100% फिक्स समजा. चला तर मग वेळ न दवडता थेट विषयाला हात घालूया. सरकारने या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असं नाव देऊन मंजुरी दिलीय आणि त्यासाठी तिजोरीतून निधीही बाहेर काढलाय. घोषणा ऐकताच शेतकरी सुखावले होते, पण पात्र शेतकरी या शब्दाने सर्वांची झोप उडवली. 99% शेतकऱ्यांना अजून हेच उमजलं नाहीये की हा पात्र शेतकरी नक्की असतो तरी कोण, पात्रतेची नेमकी व्याख्या काय हे कुणालाच ठाऊक नाहीये. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन हा सगळा उलगडा केलाय. तीच महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. शेतकरी बांधवांनो, आता सावध व्हा. तो क्षण आलाय ज्याची आपण वाट पाहत होतो. कर्जमाफीचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलंय. अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकृत घोषणा केली आणि कर्ज माफ होणार यावर शिक्कामोर्तब झालं. पण थांबा, घाई करू नका. हा व्हिडिओ नीट समजून घ्या, कारण ही सूट प्रत्येक व्यक्तीला मिळणार नाहीये. सरकारने अशा 5 अटी घातल्यात की जर तुम्ही त्यात बसला नाहीत तर तुमच्या हक्काचे पैसे एका मिनिटात कापले जातील. ज्यांना वाटतंय की फक्त घोषणा झाली म्हणजे आपलं काम झालं, त्यांनी डोळे उघडून बघा. अजूनही धोका टळलेला नाही. या 5 नियमांची चाळणी इतकी बारीक आहे की पात्र असूनही तुम्ही लाभाला मुकू शकता. जर तुम्ही बँकेत जाऊन हे एक काम वेळेत केलं नाही तर तुमचं मोठं नुकसान होईल, हे पक्क लक्षात ठेवा. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कर्जमुक्ती नक्की कुणाला मिळणार, पात्रता काय, ते 5 निकष कोणते, कोणत्या बँकेत सवलत मिळेल, कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार नाहीत, ही सगळी माहिती सविस्तर देणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे घोषणा होताच शेतकऱ्यांनी शंका उपस्थित केल्या होत्या. शेतकऱ्याला कळतच नव्हतं की मी नक्की पात्र आहे की अपात्र. यावर मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. त्या 5 सूत्रानुसारच तुम्हाला ठरवायचं आहे की तुमची कर्जमाफी होणार की नाही. आता बघा, सर्वात पहिली गोष्ट आहे कर्जाचं स्वरूप. सर्वच कर्ज माफ होतील का? तर अजिबात नाही. शेतकरी काय करतो? कधी घरासाठी कर्ज घेतो, कधी ट्रॅक्टरसाठी, कधी गोठा बांधायला किंवा शेतीच्या इतर कामांसाठी. अनेक जण पिकासाठी कर्ज काढतात. मग नक्की कोणतं कर्ज माफ होणार आणि कोणतं नाही हे मुख्यमंत्र्यांनी आधी स्पष्ट केलंय. त्यानंतर जिल्ह्यांची यादी, बँकांचे प्रकार आणि नियम काय आहेत हेही सांगितलंय. सर्वात आधी एक गोष्ट नीट समजून घ्या की तुमचं कर्ज नेमकं कोणत्या गटात मोडतं, कारण त्यावरच तुमची कर्जमाफी ठरणार आहे. कर्जाचे 2 मुख्य प्रकार असतात. एक म्हणजे पीक कर्ज आणि दुसरं म्हणजे टर्म लोन म्हणजेच मुदत कर्ज. जर तुमचं पीक कर्ज असेल तर तुमची 100% माफी होणार हे आता नक्की झालंय. पण अनेकांच्या मनात प्रश्न आहे की मग गोठा, ट्रॅक्टर, विहीर किंवा पाईपलाईनसाठी घेतलेलं कर्ज माफ होईल का? तर मित्रांनो, यासाठी सरकारने एक अतिशय वेगळी अट घातली आहे आणि ती समजून घेतल्याशिवाय बँकेत चक्रा मारू नका. अनेकांना असं वाटतंय की ही योजना फक्त काही ठराविक भागापुरतीच मर्यादित आहे, पण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की ही ऋणमुक्ती सर्वच जिल्ह्यांत होणार आहे. तरीही काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणी नक्कीच येऊ शकतात. ती जिल्ह्यांची यादी आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी तुमच्या बँकेचा प्रकार महत्त्वाचा आहे. तुमची बँक नेमकी कोणती आहे? ती जिल्हा बँक आहे, नॅशनलाइज आहे की खाजगी? कारण या एका फरकामुळे तुमच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत मोठा अडथळा येऊ शकतो. आता बँकेच्या प्रवर्गापेक्षाही महत्त्वाची माहिती म्हणजे ती तारीख जिच्यावर तुमचं नशीब अवलंबून आहे. कारण एका विशिष्ट तारखेच्या आधीचं कर्ज असेल तरच तुम्हाला माफी मिळेल, अन्यथा कर्जमुक्तीचा नाद सोडावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली ती तारीख आहे 30 सप्टेंबर 2025. ही तारीख म्हणजे तुमच्यासाठी नशिबाची रेषा आहे, कारण तुमचं कर्ज या तारखेच्या 1 दिवस जरी मागे पुढे झालं तरी ते 2 लाख रुपये विसरावे लागतील. नियम अतिशय स्पष्ट सांगतो की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचं कर्ज बँकेत थकीत असणंच अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज काढलंय त्यांच्यासाठी हा मोठा तांत्रिक धोका आहे, कारण त्यांचं कर्ज नियमानुसार थकीत ठरणारच नाही. अशा परिस्थितीत त्यांना 2 लाखांची माफी मिळणार नाही, तर फक्त 50,000 रुपयांचं प्रोत्साहन मिळेल. पण ते मिळवणं सुद्धा तितकं सोपं नाही. यासाठी सरकारने 5 कडक नियम लावले आहेत जे तुम्हाला पूर्ण करावेच लागतील. तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरीत नसावं आणि कुटुंबातील कोणीही टॅक्स भरणारं नसावं. तसेच माजी मंत्री, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य यांना या योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आलं आहे.
जर तुमच्या बँक खात्यावर शेती सोडून इतर मोठं उत्पन्न दिसत असेल तरीही तुमचं नाव यादीतून बाद होऊ शकतं. शिवाय तुमच्या सातबारावर जमिनीचं क्षेत्र 2 हेक्टरपर्यंतच असणं बंधनकारक आहे. ज्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातील. जिल्ह्यांचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना प्रशासनाकडून पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी आधार कार्ड आणि फार्मर आयडी कार्ड हे 2 दस्तऐवज अत्यंत मोलाचे आहेत. ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. त्यामुळे वेळ न घालवता आताच बँकेत जाऊन आपलं पासबुक अपडेट करा आणि 30 सप्टेंबर 2025 पूर्वीची थकबाकी तपासून घ्या. तरच तुमचं कर्जमाफीचं स्वप्न सत्यात उतरेल. तर शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुम्ही या योजनेचे तांत्रिक नियम ऐकलेत, पण आता मी जे सांगणार आहे ते या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कारण नियम कागदावर एक असतात आणि जेव्हा आपण बँकेत जातो तेव्हा चित्र काही वेगळंच असतं. पहिली महत्त्वाची गोष्ट, तुमच्या बँकेचं KYC. अनेक शेतकरी म्हणतात की आमचं नाव यादीत आलंच नाही. यांचं मुख्य कारण म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसतं किंवा अंगठ्याचे ठसे मॅच होत नाही. उद्याच्या उद्या बँकेत जा आणि तुमचं आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. याची पूर्ण आहे का याची खात्री करा. जर आधार लिंक नसेल तर सरकार कितीही कोटी रुपये मंजूर करो, तुमच्या खात्यावर एकही रुपया जमा होणार नाही. दुसरी गोष्ट, नियम आणि तुमची कागदपत्र. मुख्यमंत्र्यांनी जो उल्लेख केला त्याबाबत घाबरून जाऊ नका, पण तुमचं रेशन कार्ड अपडेट ठेवा. जर रेशन कार्डवर माहिती जुनी असेल किंवा विसंगती असेल तर पडताळणीत अडथळा येऊ शकतो. तसेच उत्पन्नाचा दाखला काढताना तो चालू वर्षाचाच ठेवा. जुन्या दाखल्यामुळे तुमची फाईल रिजेक्ट होऊ शकते. तिसरा आणि सर्वात कडक इशारा, खाजगी सावकारी कर्ज. लक्षात घ्या, ही कर्जमाफी फक्त जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक आणि मान्यताप्राप्त सोसायटींसाठी आहे. जर तुम्ही विचार करत असाल की सावकाराकडून घेतलेले कर्ज माफ होईल, तसं मुळीच नाही. त्यामुळे चुकीच्या अफवांना बळी पडू नका, पैसे देऊ नका. आजकाल कर्जमाफी करून देतो असं सांगून काही एजंट फिरत आहेत, त्यांच्यापासून सावधान राहा. आता तुमच्यासाठी एक ॲक्शन स्टेप, तुमच्या सातबारावरील क्षेत्र तपासा. 2 हेक्टरची मर्यादा लक्षात घ्या. 30 सप्टेंबर 2025 पूर्वीची तुमची थकबाकी किती आहे याचं स्टेटमेंट बँकेतून काढून घ्या. जर तुम्ही नियमित कर्ज भरणारे असाल तर 50,000 रुपयांचा प्रोत्साहन अनुदानासाठी तुमचा अर्ज बँकेत दिला आहे का याची खात्री करा. शेतकरी मित्रांनो, सरकारकडे निधी मर्यादित असतो आणि लाभार्थी जास्त वेळी जे शेतकरी जागरूक असतात त्यांची कागदपत्र चोख असतात त्यांनाच लाभ मिळतो. 80% शेतकरी फक्त माहिती अभावी बाहेर पडतात. पण तुम्ही या 20% राहायचं आहे ज्यांना लाभ मिळणार आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न, तुम्हाला काय वाटतं, हे 5 नियम खरोखर योग्य आहेत की यामुळे गरीब शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचायला मदत होते. आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातील शेतकरी ग्रुपवर आताच शेअर करा, जेणेकरून तुमचा कोणाचीही कर्जमाफी कागदपत्रांअभावी रखडणार नाही. चला तर मग भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल. धन्यवाद. जय किसान, जय जवान.